राहत आहेत महाराज साहेबांचे सच्चे शिलेदार प्रभाग क्रमांक 7चे उमेदवार आदरणीय विकास उर्फ पांडुरंग देशपांडे दादा यांना माझी विनंती आहे आपण व्यक्त व्हावं। भारतीय जनता पार्टीचा असो आवाज येऊ द्या जोरात। भारतीय जनता पार्टीचा जय असो। भारत माता की जय वंदे मातरम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। या ठिकाणी आमचे आदरणीय मार्गदर्शक आमचे दैवत महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब, आमचे दुसरे आदरणीय मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय वसंतरावजी मानकुमरे भाऊ, तसेच आमचे दुसरे आदरणीय मार्गदर्शक DCC बँकेचे संचालक भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय ज्ञानदेवजी रानडे साहेब, तसेच प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय सौरभबाबा शिंदे आणि जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सन्माननीय जयदीपजी शिंदे, मेढानगरीचे नगराध्यक्ष अनिलजी शिंदे, उपनगराध्यक्ष दत्ता अण्णा पवार, तसेच सर्व सन्माननीय व्यासपीठ माननीय कांतीभाई देशमुख, आपण सर्व उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी विरोधकांच्या हातात काहीच शिल्लक राहिलं नाही। महाराज साहेबांनी विकासाचा डोंगर मेढा शहरामध्ये जेवढा उभा केला आहे तो आपण सर्व उघड्या डोळ्यांनी पाहतोय। विरोधकांना आता खालच्या पातळीला जाऊन प्रचार करायची त्यांची प्रवृत्ती आहे, परंतु मी आदरणीय महाराज साहेबांचा मावळा आहे आणि महाराज साहेब प्रत्येक टीकेला उत्तर देत नाहीत, तर ते आपल्या विकासातून दाखवून देतात। त्याच पद्धतीनं विरोधकांची संस्कृती आहे की विरोधकांवर टीका करायची, पण आमची संस्कृती आहे आणि महाराज साहेबांची आम्हाला शिकवण आहे की आपण केलेल्या विकास कामातनंच विरोधकांना उत्तर द्यायचं। परंतु महाराज साहेब या ठिकाणी एक दोन शब्द फक्त आपणास सांगतो। विरोधक, मी प्रभाग क्रमांक 7 मधला भारतीय जनता पार्टीचा निवडून आलेला नगरसेवक आहे, परंतु विरोधक आज या ठिकाणी लोक सांगतात की हा उपरा नगरसेवक आहे, ह्याचा विश्वास ठेवू नका, परंतु त्यांना त्याचा विसर पडतो की उपरा कुणाला म्हणतात। मी विद्यमान नगरसेवक प्रभाग क्रमांक 7चा आहे आणि दुसऱ्याने आमचे विरोधक जाऊन सांगतात, सभेमध्ये नामोल्लेख करतात की या ठिकाणी विकास झाला, विकास झाला, विकास कुठं झाला, परंतु त्याला आमचे आदरणीय भाऊ उत्तर देतील, आमचे आदरणीय महाराज साहेब उत्तर देतील, परंतु त्यांना एक विसर पडलेला दिसतो की ज्या रस्त्यावरनं ते प्रभाग क्रमांक 7 मध्ये जातात तो रस्ता आदरणीय महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विकास देशपांडेंनी आणि आमच्या नगरपंचायतीच्या बॉडीने करून दाखवलाय। आणि दुसरं म्हणायचं म्हटलं, ज्या तुम्ही गणपतीच्या देवळापाशी जाऊन सभा घेता तो रस्ता तुमच्या काळात झालेला नव्हता, 8 वर्ष सत्तेत असताना केला नव्हता, परंतु आदरणीय महाराज साहेबांनी 30 फुटाचा रस्ता बंदिस्त गटार योजना मेढानगरीमध्ये प्रथम कुणी राबवली असेल तर आदरणीय महाराज साहेबांनी राबवलेली आहे। दुसरी गोष्ट, प्रभाग क्रमांक 7 मध्ये जेव्हा उभं राहायला मी गेलो होतो तर प्रत्येक प्रभागामध्येच महाराज साहेबांनी विकास केलाय। ज्या चंद्रमा नगर आणि स्वामी समर्थ नगरमध्ये आपण ज्या ठिकाणी गेला होता त्या ठिकाणी हे गुडघे एवढा चिखल होता, लाईट नव्हती, पाणी नव्हतं, त्या ठिकाणी गटर योजना नव्हती, पाईपलाईन नव्हती, स्ट्रीट लाईट नव्हत्या। त्या ठिकाणी आदरणीय महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केवळ 13 मतं त्या चंद्रमा नगरमध्ये होती, परंतु महाराज साहेब म्हणले आपल्याला मतं किती आहेत बघायचं नाही, जनतेला दिलेला शब्द विकास खरा करून दाखवायचा आहे। आणि महाराज साहेबांनी त्या ठिकाणी 60 लाख रुपयाचा निधी त्या चंद्रमा नगरच्या ठिकाणी दिला, त्या ठिकाणी डबल पाईपलाईन करून आपण साखर पूल केला, बंदिस्त गटर योजना केली, खडीकरण डांबरीकरण केलं, पाईपलाईन केली, स्ट्रीट लाईट केली। एवढा विकास त्या ठिकाणी नुसत्या चंद्रमा नगरमध्ये नाही केला तर गांधीनगर रस्त्यापासून बाबू आमन पवारच्या घरापर्यंत खडीकरण डांबरीकरण केलं, त्या ठिकाणी बंदिस्त गटर योजना केली, बैठकीसाठी बेंचेस टाकले, स्ट्रीट लाईट योजना केली, पाईपलाईन केली। एवढा विकास प्रभाग क्रमांक 7 मधल्या जनतेनं उघड्या डोळ्यांनी पाहिलाय आणि येणाऱ्या उद्या 2 तारखेला प्रभाग क्रमांक 7 मधली जनता ही माझ्यासाठी दैवत आहे आणि ती विरोधकांना आपल्या मतपेटीतून आपला विकास झालेला दाखवून देईल। आणि मला सोडा, मेढा नगरीतले 2 विरोध आपले उमेदवार बिनविरोध निवडून आले आणि येणाऱ्या 2 तारखेला असणारे 15 उमेदवार आणि आपले नगराध्यक्षाच्या रुपालीताई वारागडे या बहुमतानं निवडून येतील। आणि आपण सर्वांना एक विनंती आहे की आपण उद्या प्रत्येक मतदाराने एक विनंती लक्षात ठेवा, मतदार केंद्रामध्ये गेल्यानंतर
आपलं वोटिंगचं मशीन आहे ते एकच मशीन आहे. त्या ठिकाणी 2 बॅलेट पेपर आहेत. पहिला पेपर आहे ते पिंक कलरचा गुलाबी रंगाचा आहे. त्यात 3 नंबरला रुपालीताई वाराडे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत. त्यांच्या समोरचं कमळ चिन्हाचं बटन दाबल्यानंतर लाल लाईट लागते. त्याच्यानंतर 3 नंबरला, आता उदाहरणार्थ बाबा माझंच सांगतो, 7 नंबरचं जे प्रभाग क्रमांक 7 नंबरची जी मतपत्रिका आहे त्याच्यात गुलाबी मतपत्रिका संपल्यानंतर दुसरी पांढरी मतपत्रिका आहे. त्याच्यात 3 नंबरला देशपांडे पांडुरंग दामोदर त्यांची कमळ चिन्ह आहे. त्यांचं कमळ चिन्ह असे म्हणजे एका मतदारानं 2 ठिकाणी कमळ चिन्हाचं बटन दाबायचं आहे आणि त्या ठिकाणी शिट्टी वाजल्यानंतर बाहेर पडायचंय आणि ती शिट्टी आपल्या विजयाची नांगी ठरणार आहे. आणि 3 तारखेला 17-0 आणि नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या बहुमताने निवडून येईल अशी महाराज साहेब या मेढा नगरीच्या वतीनं आपल्याला शब्द देतो. आणि मेढा नगरीतली जनता आहे ती आदरणीय महाराज साहेबांवर या ठिकाणी विश्वास ठेवेल आणि 18-0 3 तारखेला निकाल या ठिकाणी मेढा नगरीची जनता पाहिल यातील मात्र शंका नाही. एवढं बोलतो आणि मला संयोजकांनी या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आणि आपणा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.